आता युद्धासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग आहे। एजन्सीकडून हॉटेल व्यावसायिकांना अतिरिक्त सिलेंडर देणं बंद झालं असून पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये सिलेंडर मिळणार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। रोज लागणाऱ्या सिलेंडरच्या तुलनेमध्ये जे आहे ते एजन्सी चालकांकडनं सिलेंडर जे आहे ते कमी दिलं जात असल्याची आता बाब समोर आलेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, सध्या मी एका हॉटेलमध्ये आहे आणि या हॉटेलला जे आहे ते दररोज 2 ते 3 सिलेंडर लागतात, परंतु दुसरीकडे ते एजन्सीवाल्यांना त्या वतीनं त्यांना सांगण्यात आलंय की सिलेंडर जपून वापरा। आता जरी सिलेंडर मिळत असले तरी पुढील 2-3 दिवसामध्ये जे आहे ते सिलेंडर मिळणं कमी होऊ शकतं असं सांगितलं जात आहे। अनेकांना जे आहे ते सिलेंडर मिळत नाही, याचाच परिणाम जो आहे तो संपूर्ण हॉटेल व्यवसायावर झालेला आहे। हॉटेल व्यावसायिकांसोबतच घरगुती गॅस जो आहे तो देखील वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आता समोर आलेल्या आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। रत्नागिरीमध्ये हॉटेल व्यवसायावर युद्धाचा परिणाम जाणवतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर आलाय। रत्नागिरी शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यावसायिक सिलेंडरचा कोटा दिला जातोय। रत्नागिरी शहरातल्या हॉटेल व्यावसायिकांना दिवसाला 600 ते 700 व्यावसायिक गॅस सिलेंडर आवश्यक असतो। आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय। 3 दिवसांमध्ये एलपीजी गॅसची दरवाढ झाली। 61 रुपयांवरून 75 रुपये प्रति लिटरवर हा दर आलाय आणि या दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत आलेत आणि त्याच्यामुळे भाडेवाढीची शक्यता आहे।